आज प्रभाग 13 आणि प्रभाग 7 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांची पदयात्रा आज झाली। नागरिकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। प्रभाग 13 मध्ये जर अधिकृत उमेदवार आधीच बिनविरोध झालेत, बाळासाहेब खंदारे। आता त्या ठिकाणी ज्या भारतीय जनता पार्टीच्या महिला उमेदवार आहेत स्नेहलताई तपासे, त्या आणि या प्रभागामध्ये इथले आपले अधिकृत उमेदवार माजी उपनगराध्यक्ष मनोज शिंदे, आपल्या शिंदेताई, आमच्या या दोन्ही उमेदवारांना इथंसुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद आज भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना आहे। मला खात्री आहे की सर्व उमेदवार आणि आमचे नगराध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार मान्य अमोलजी मोहिते मोठ्या मताधिक्यानं सातारकर त्यांना निवडून देतील आणि विजयी करतील। कारण शेवटी सातारकरांना जो बदल विकास कामं वगैरे बघून जो साताऱ्यामध्ये दिसायला लागला आहे, हा सातारकरांना पाहिजे। आणि ही कामं आज मी काल पण अनेक ठिकाणी सांगितलं की राज्य सरकार, केंद्र सरकार आपल्याबरोबर ताकदीनं असल्याशिवाय आपण मोठी कामं सातारा शहरामध्ये करता येणं आपल्याला शक्य होणार नाही। कारण नगरपालिकेला स्वतःला मर्यादा आहे, उत्पन्नाच्या मर्यादा आपल्याला आहे। त्यामुळे आपल्याला राज्य शासनावर आणि केंद्र शासनावर आपल्याला सगळ्या गोष्टी मोठी कामं करण्यासाठी अवलंबून राहायला लागतं। आणि म्हणून आज ज्या पक्षाची सत्ता आहे, ज्या पक्षाचं सरकार आहे, ज्या पक्षामध्ये मी काम करतोय, उदयनराजे काम करत आहेत। आज दिल्लीला खासदार म्हणून उदयनराजेंना आपण निवडून दिलं, मला राज्यामध्ये विधानसभेवर आपण परत सातारकरांनी सगळ्यांनी जवळीच्या सर्व मतदारांनी पाठवलं। आणि यामुळे आज आपल्यावर विश्वास देवेंद्रजींचा फार मोठा सगळ्यांवर आहे। त्यामुळे सगळ्यांनी भाजपच्या उमेदवारांना विजयी करावं। कमळाच्या समोरचं बटन दाबून, जिथं कमळाचं चिन्ह दिसेल तिथं बटन दाबून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत सर्व उमेदवार आपण विजयी करावे ही विनंती होती। बाबा, या प्रभागासहित काही प्रभागात अपक्ष उमेदवारांनी तुमचे फोटो असतील, वैनसाहेबांचे असतील आणि महाराज साहेबांचे असतील, अशाचे फोटो लावलेले आहेत। मग त्याबद्दल तुम्ही काय सांगणार आहे? काय कारवाई करणार आहे का नाही त्यांच्यावर? आता कसं आहे, म्हणजे आज जे अपक्ष आहे, म्हणजे आज जसं पहिलं साताऱ्यात जी आता हे होती ती आपल्याकडचे इच्छुक किंवा आपल्याच बरोबर कालपरवा असणारे आपलेच सर्व सहकारी होते, ते आज उमेदवारी मिळाली नाही, तिकीट मिळालं नाही म्हणून समोर विरोधामध्ये अपक्ष म्हणून उभा राहिले। आणि माझी त्यांना पण विनंती आहे किंवा आव्हान करू इच्छितो की अजूनसुद्धा त्यांनी निर्णय घ्यावा, आपल्या अधिकृत उमेदवारांना त्यांनी पाठिंबा जाहीर करावा। सगळ्यांना एकदम संधी आपण देऊ शकत नाही, 50 लोकच आपण उमेदवार म्हणून उभे करू शकतो। 400 लोकांनी भाजपकडं मागणी केली होती उमेदवारीसाठी, म्हणजे 350 लोक हे नाराज होणार हे म्हणजे पहिल्याच दिवशी चित्र हे झालं होतं। माझी त्यांना विनंती आहे की बाजूला जाऊन वेगळं काही करून उपयोग नाही, आपण एकत्र काम करू। हे जे आपले अपक्ष उभा राहिलेले उमेदवार आहेत त्यांना माझी विनंती आहे की अजून पण विचार करा, पक्षाबरोबर राहावा आणि आपल्या अधिकृत उमेदवारांना त्यांनी सुद्धा पाठिंबा सगळ्यांनी जाहीर करावा, अशी माझी आपल्या माध्यमातून विनंती।